पुण्यामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजपचंही आंदोलन होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि एकीकडे भाजप सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजप सुद्धा रस्त्यावर उतरलेली आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा एकीकडे आंदोलन सुरू आहे। आज केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महान व्यक्तीचा या ठिकाणी पुण्यात सन्मान होतोय आणि तो होतोय आमचे श्रद्धेय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत। हा कार्यक्रम उलटवून लावू, हा कार्यक्रम उधळून लावू, आम्ही काळे झेंडे दाखवू, पुण्याची संस्कृती बिघडवायचं काम प्रशांत जगताप यांनी केलं, त्यांच्या काँग्रेसनी केलं। आमचं या ठिकाणी म्हणणं आहे हे गांधीगिरी स्टाईल आंदोलन आहे। आम्ही इथं थांबणारे कुठल्याही प्रकारचं आक्रमक आंदोलन आम्ही करणार नाही। एक हार आणला होता, तो त्यांच्या वॉचमॅन जवळ आम्ही दिला आणि त्यांना सांगितलं की महात्मा गांधींची जी स्मृती आहे तिथं तो हार आमच्या वतीनं द्या आणि आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की प्रशांत जगताप यांना सद्बुद्धी यावी। ते जे स्टंट करतायत ती स्टंटबाजी कमी करून इतका मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला गालबोट लावू नये। धन्यवाद। पण एकीकडे जर आपण पाहिलं तर फक्त काँग्रेस आंदोलन करताना दिसत नाही, त्यांच्याबरोबर अनेक संघटना बरोबर आहेत, पण तरीही काँग्रेसलाच तुम्ही आता उत्सवच्या इथं जाऊन आलात, तुमच्याच माध्यमातून पुढारीच्या स्क्रीनिंग मध्ये मी बघितलं 40-50 जण आहेत। अरे ही काँग्रेसची परिस्थिती का झाली याचा विचार करा। आज इतकं मोठं आंदोलन शहराच्या अध्यक्षांनी पोकारल्यावर 40 जण येतात, नेमकं कारण काय आहे त्याच्यावर अभ्यास करा, तुमचं संघटन मजबूत करा। ही असली स्टंटबाजी करून काही होणार नाही हे प्रशांत जगतापांना माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते ते आक्रमक होताना पाहायला मिळतात, ते काँग्रेस भवनच्या बाहेर आंदोलन करताना एकंदरीत दिसून येतात आणि ते पुढे जर आपण पाहिलं तर काँग्रेस भवनमध्ये जाऊन जो गांधींचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला हार एकंदरीत घालताना दिसून येते। आपण पाहतो की पुण्यामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजपकडून सुद्धा आंदोलन सुरू आहे।